नाशिकमध्ये एका 20 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली। नाशिकच्या पंचवटी परिसरात घडली धक्कादायक घटना। शेतात नेत महिलेवर अत्याचार, पोलिसांचा तपास सुरू। अत्याचार करणारा एक व्यक्ती महिलेचे नातेवाईक असल्याची पोलिसांनी दिली माहिती। जेलमध्ये असलेल्या पतीला जामीन देण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती। याबाबत पंचवटी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी माहिती दिली। दिनांक 24/1/25 रोजी आमच्या पोलीस स्टेशनला नाशिक रोड पोलीस स्टेशन येथून एक गुन्हा वर्ग होऊन आला होता। त्यामध्ये गुन्ह्यातील फिर्यादी हिला शालीमार येथून नेऊन चोपडा लॉन्सच्या पाठीमागे एका मोकळ्या शेतात नेऊन तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केल्याची तिने कंप्लेंट केली होती। यामध्ये तिने 3 आरोपींचे नाव सांगितलेले आहे। एक तिचा जवळचाच नातलग याच्यामध्ये आहे। त्यामध्ये 2 आरोपींना आम्ही अटक केली आहे। 28 तारखेपर्यंत त्यांचा PCR घेण्यात आलेला आहे। पुढील तपास चालू आहे। हे जी फिर्यादी आहे, फिर्यादीचा हा अतिशय जवळचा नातेवाईक आहे आणि तिचा नवरा हा नाशिक सेंट्रल जेलमध्ये एका गुन्ह्यामध्ये बंद आहे। त्याला जामीन मिळवून देतो असं तिला सांगितलं होतं आणि ते तसं आश्वासन देऊन तिला मुंबई येथून बोलवून तिच्यावर अशा प्रकारे अत्याचार केलेला आहे अशी फिर्याद तिने दिलेली आहे। तपासात अजून पुढे चालू आहे आणि पुरावा गोळा करण्याचे काम चालू आहे। सर, कोणत्या परिसरात नेलं होतं? तिथं नेमकं तिला बांधून ठेवून मारहाण पण झाल्याची माहिती आहे, काय सध्या? नाही, फिर्यादीमध्ये तसं नमूद केलेलं आहे, परंतु अद्याप तसा काही पुरावा मिळालेला नाही आहे। चोपडा लॉन्सच्या पाठीमागे पुढे एक पेट्रोल पंप आहे। पेट्रोल पंपच्या पाठीमागे गव्हाचं एक शेत आहे। त्या शेतामध्ये तिला नेलं होतं अशी तिने फिर्यादीमध्ये नमूद केलेलं आहे। तो तपासाचा भाग आहे, तपासामध्ये निष्पन्न होईल। आतापर्यंत किती अटकेत आहे आणि आपण पुढची नेमकी काय चौकशी? 3 आरोपी पैकी 2 आरोपी अटक आहे। एक तिचाच जवळचा जो नातेवाईक आहे तो फरार आहे। त्याचा आम्ही लवकरच त्याला अटक करू। सर, काय वैद्यकीय साठी तिला भरती केली का? नाही, तिचे मेडिकल करून आता ती व्यवस्थित आहे। पंचवटी परिसरात एका शेतात महिलेवर अत्याचार आणि मारहाण झाल्याची महिलेने दिली पोलिसात तक्रार। पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, दोघांना पोलिसांनी केली अटक तर एक फरार। पुढील तपास पंचवटी पोलिसांकडून सुरू आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।